कथेचं नाव आहे मोराचा नाच. एक गाव होतं आणि या गावाजवळच्या डोंगरावर सुंदर जंगल होतं आणि या जंगलात भरपूर मोरं होते. छान पावसाळी हवा झाली की हे सगळे मोर डोंगराच्या पायथ्याशी येऊन थुई थुई नाचत. या मोरांचा नाच बघायला सगळं गाव गोळा व्हायचं. त्यातल्या एका मोराला त्यांच्या दिसण्याविषयी आणि नृत्याविषयी खूपच गर्व होता. तो सगळ्यांना जंगलात म्हणायचा, बघा मी किती सुंदर, माझा नाच किती सुंदर. सगळ्या प्राण्यांना त्यांचा राग यायचा. एकदा खारुताई म्हणाली, हो मोर दादा, तू दिसतोस सुंदर, तुझा नाच पण सुंदर, पण मग आमच्याकडे पण काही ना काहीतरी आहेच की. आता माझे दात बघ मजबूत आहे आणि पाठ पण किती मऊ आहे. मोराला राग आला आणि तो म्हणाला, ठीक आहे ठीक आहे. एक दिवस या मोराने सगळ्या प्राण्यांसाठी नाचाचा कार्यक्रम करण्याचे ठरविले. त्याने सांगितले, प्राण्यांनो, ठीक 5 वाजता डोंगरावरच्या मैदानात हजर राहा. ठरल्याप्रमाणे सगळे प्राणी 5 वाजता मैदानावर हजर झाले. एटीत मोरोबा मोर आले आणि नाच सुरू केला. भुई भुई भुई. पण एवढ्यात काय, नाचता नाचता मोरोबाचा पिसारा काटाकुट्यात अटकला. अट्टू उट्टू अट्टू मोर ओरडत होता. पण सगळे प्राणी काट्यात जायला घाबरत होते. कुणीच मोराला मदत करायला तयार नव्हते. एवढ्यात खारुताई तुरू तुरू पडत आली आणि तिने दाताने काटे काढायला सुरुवात केली आणि म्हणाली, बघितलेस का माझे दात. मोर हळूच काठ्यामधून बाहेर आला आणि त्याला त्याची चूक कळली. मोर म्हणाला, चला मित्रांनो, माझ्याबरोबर मी तुम्हाला नृत्य शिकवतो. अशा प्रकारे मोरांची आणि सगळ्या प्राण्यांची मैत्री होते आणि सगळेजण पावसात भरपूर धमाल करतात.